नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। बऱ्याच दिवसापासून तुमची जी डिमांड होती की सर करंट अफेअरच्या संदर्भात स्ट्रॅटेजी आणि काही महत्त्वपूर्ण घडामोडी यावर लेक्चर घ्या, त्यावरून आपण एक लेक्चर ऑर्गनाइज केलं आहे। ते म्हणजे 2022 वर्षातील ज्या तुमच्या 25 महत्त्वाच्या घडामोडी आहे, जे एक्झाम ओरिएंटेड असतील, त्या आपण बघणार आहोत। सर्वात पहिले तुमचे काही जे डाउट्स आहेत त्यावर मी एकदा प्रकाश टाकतो। समजून घ्या की करंट अफेअर्स या विषयाचा आवाका किती, असा जर कोणापुढे प्रश्न असेल तर समजून घ्यायचं की करंट अफेअर हा विषयाचा आवाका तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे ग्रुप बी असेल किंवा राज्यसेवा असेल या परीक्षेमध्ये प्रचंड प्रमाणात आहे। जर तुम्हाला वाटत असेल की करंट अफेअरवर फक्त आणि फक्त 15 प्रश्न येतात तर तसा तो तुमचा गैरसमज आहे। कारण की करंट अफेअर या कोर सब्जेक्ट म्हणजे असा जसा टॉपिक दिलाय आपला करंट अफेअर, सो याच्यावर 15 प्रश्न येतात हे बरोबर आहे, पण यामुळे तुमचं जीएस ला पण काय होतं, जीएस वर पण इम्पॅक्ट पडतो। म्हणजे पर्टिक्युलर तुमच्या इकॉनॉमीवर ते प्रश्न येतील जे यावर्षी इकॉनॉमीमध्ये जे करंटमध्ये आहेत, किंवा मग त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं सायन्स टेकमध्ये एखाद दोन प्रश्न तशा प्रकारचे दिसतात। सोबतच तुम्हाला पॉलिटीमध्ये फॉर एक्झाम्पल समजा जर यावर्षी निवडणुका झाल्या असतील राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या, सो डायरेक्ट काय असतं की पेपर सेटर ते सेट करतात प्रश्न जे यावर्षी चर्चेत असतात। सो अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या एमपीएससी मध्ये दोन प्रकारचे सब्जेक्ट असतात, स्टॅटिक सब्जेक्ट आणि डायनॅमिक सब्जेक्ट। स्टॅटिक मध्ये काय होतं, स्टॅटिक मध्ये बदलत नाही, फॉर एक्झाम्पल जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, सो यामध्ये अपडेट येण्याचे चान्सेस फारसे नसतात। मात्र डायनॅमिक जे सब्जेक्ट असतात, डायनॅमिक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला माहिती असेल सायन्स टेक इथे शोध लागणं चालू असतं, सो त्याच्यामुळे इथे असेल टेकचा पोर्शन जरी प्रिलिम्सला नसला तरी आपल्याला करंटच्या अंतर्गत तो येतो। सोबतच तुम्हाला माहिती आहे करंट अफेअर तर हा प्रॉपर आहेच, त्यानंतर पॉलिटी इकॉनॉमीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात काय असतात, अपडेट असतात। सो तुम्हाला हे प्रश्न पण रिफ्लेक्ट होताना इथे दिसतात। सो हे लक्षात ठेवा की करंट या विषयाचा आवाका आहे। मग सर याचा रेफरन्स बुक कोणता ठेवायचा, सो रेफरन्स बुकसाठी तुम्हाला सांगतो की आपल्या विदर्भ आयएएस अकॅडमीचे जे ग्रीन बुक आहेत ते तुमच्यासाठी त्यासाठी स्टँडर्ड आहेत। कारण की ग्रीन बुक तयार करताना आपण जे महाराष्ट्रातल्या वृत्तपत्र आहेत, ठीक आहे, ऑथेंटिक ज्याला म्हणतो PIB असेल किंवा जे ऑथेंटिक वेबसाईट आहे त्यावरून बनवलेले ते नोट्स आहेत आणि ते ग्रीन बुक आहेत। तो त्याच्यामुळे मागल्या जर परीक्षा बघितल्या असतील त्यामध्ये प्रश्नाचं येण्याचं प्रमाण आणि त्या नोट्स, सो असं जर तुम्ही जुळून बघितलं तुम्हाला बऱ्याच प्रमाणात त्या प्रभावी दिसतात। ओके, चला सुरुवात करूया आपल्या आता लेक्चरला की वर्षभरातील ज्या 25 घडामोडी आहेत त्या आपण इथे बघणार आहोत। ठीक आहे, चलो बघा। त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता जी तुमची कंबाईन म्हणजे अराजपत्रित संयुक्त परीक्षा आहे त्यामध्ये अनिवार्य असणारा पंचायत राज कोर्स हा आपल्या इथे अवेलेबल आहे आणि 26-27 तारखेला आपल्या ऑफर असतील, त्यामध्ये तुम्हाला सवलतीच्या दरात कोर्स अवेलेबल असतील। माझे कोर्स जर तुम्ही बघितले तर पंचायत राजचा माझा कोर्स आहे, त्यानंतर मेन्ससाठी संयुक्त गट ब क साठी RTS कायदा आहे आणि त्यानंतर PSI मेन्स असेल, राज्य उत्पादन शुल्क मेन्स असेल, या सर्व मेन्ससाठी माझी मायनर ॲक्टची बॅच पण आहे। सोबतच तुम्हाला सांगू इच्छितो की आपण काय करतोय की ग्रुप सी मध्ये जे तुमचे 1 आणि 2 मार्क्सना असे रिझल्ट जातात, ठीक आहे, 1-2 मार्क्सचा जो तुमचा अंतर असतं ते फुलफिल करण्यासाठी आपण काय करतोय की एक बॅच घेऊन आलोय, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच। ठीक आहे, ही रविवार 22 जानेवारी पासून स्टार्ट झालेली आहे। ठीक आहे, यामध्ये आपण काय करतोय की तुमचा रिझनिंग मॅथ वगळता सर्व जे विषय आहे त्याच्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन आणि विथ ओरिएंटेशन घेण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि अर्थशास्त्र हे 2 विषय सागर सर स्वतः घेतील। त्यानंतर विज्ञानचा जो पोर्शन आहे, काही पोर्शन मोस्ट ऑफ द पोर्शन सागर सर आणि त्यानंतर काजल मॅडम घेतील। त्यानंतर चालू घडामोडीचा पोर्शन असतील त्या काजल मॅडम घेतील आणि त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आणि राज्यव्यवस्था हे 2 विषय मी घेणार आहोत। सो आता जी तुम्हाला काय करायचं आहे, एक ॲप डाउनलोड करायचं विदर्भ आयएएसचा आणि त्यावर जाऊन हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता। ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क साठी आपण बायलिंग्युअल पेपर पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये म्हणजे यादी आले आहेत पण ऑथेंटिक जसं आयोगाचं असतं त्याप्रमाणे आपण काय करतोय की मराठी आणि इंग्लिश असे बायलिंग्युअल टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय, ज्यामध्ये आपण काय करतोय की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे एक वर्ष आहे, या वर्षात एकच ॲडव्हर्टाइजमेंट आहे। या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जर संधीचं सोनं केलं तर ठीक,
कारण की एवढी प्रचंड मोठी जाहिरात आजपर्यंत MPSCच्या इतिहासात कधी आली नाही आणि भविष्यात तरी 1-2 वर्ष असे चान्सेस दिसत नाही. त्याच्यामुळे आपण काय करतोय की सेक्शनल पेपर आपण 7 घेतोय आणि त्यानंतर जे विषय असे गणित असतील म्हणजे कंपाईल करून पेपर असे आपण 19 टेस्ट घेतोय. म्हणजे हे आतापर्यंत सर्वात लांब आणि सर्वात मोठी टेस्ट सिरीज असेल ज्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर 4-4 तासाचं काय असेल त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं असेल. ठीक आहे, अशी टेस्ट सिरीज आपल्या इथे अवेलेबल आहे. त्यानंतर करंट अफेअर हा जो विषय आहे सो यासाठी आपण चालू घडामोडीची बॅच करतोय ज्यामध्ये ह्या रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी तुम्हाला काय करतील तिथे गाईड करतील. ओके, तर चला आता मुख्य मुद्द्याकडे जाऊया, त्या म्हणजे वर्षभरातील घडामोडी. आता बघा करंट अफेअर मुलं काय करतात, तासन तास अभ्यासिकेत जाऊन बसतात किंवा मग जिथे कुठे अभ्यास करत असतील तिथे करंट विषयाला फक्त पाठांतर म्हणून घेतात. तो तसं नसतं. लक्षात घ्या की जो तुम्हाला सिलेबस आहे त्या सिलेबसच्या रिलेटेड करंट विचारला जातं. फॉर एक्झाम्पल की जसं तुम्हाला माहित असेल की आपल्या इथे प्रिलिमला पायाभूत सुविधा किंवा रस्ते मार्ग, जलमार्ग, ठीक आहे, पायाभूत सुविधा असा पर्टिक्युलर जरी प्रिलिमला मुद्दा नसला तरी रेल्वे मार्ग, हवाई मार्ग किंवा रस्ते वाहतुकीवर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आणि इकॉनॉमीमध्ये पण तुम्हाला माहित असेल की प्रादेशिक विकास, पंचवार्षिक योजनांच्या अंतर्गत प्रादेशिक विकास असेल किंवा मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल त्याच्या अंतर्गत प्रादेशिक विकास किंवा प्रादेशिक असमतोल यावर प्रश्न विचारतात. सर तो हा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी सरकारनं उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे बघा, या महामार्गाचं नाव व्यवस्थित समजून घ्या. या महामार्गाचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. बघा लक्ष द्या, इथे विशेषण हिंदू हृदय सम्राट आणि इथे हा महाराष्ट्र हा फार महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, सो महामार्गाचं नाव काय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. हा महामार्ग काय करतोय की जो प्रादेशिक असमतोल निर्माण झालाय की तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मग कोकण असेल, हा उत्तर कोकण तुम्हाला बऱ्याच प्रमाणात विकसित दिसतो. त्या तुलनेत मराठवाडा असेल आणि विदर्भ असेल हा तेवढा विकसित दिसत नाही. सो ते विकासाचं जाळं नेटवर्क हे विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक जो आहे किंग मेकर ठरणार आहे तो म्हणजे हा महामार्ग. ठीक आहे, त्या महामार्गाविषयी समजून घेऊ. हा महामार्ग मुंबईवरून नागपूरला जोडतो म्हटल्यापेक्षा नागपूरला मुंबईशी जोडतो असं समजून घ्या. ठीक आहे, बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग याचं जर बघितलं आपण सुरुवात ही शिवमडका कुठे आहे, नागपूर मधलं एक ठिकाण आहे. शिवमडका ते आमनेगाव ठाणे इथपर्यंत आहे. ठीक आहे, असं 10 जे जिल्हे आहेत त्यातून 10 जिल्ह्यांमधून हा जिल्हा महामार्ग आहे. एक लक्षात घ्यायचं की हा राज्यातील दुसरा एक्सप्रेस वे आहे, कारण की तुम्हाला माहित आहे एक्सप्रेस हायवे याआधी कोणता आहे, सो एक्सप्रेस हायवे या आधीचा आहे तो म्हणजे मुंबई पुणे. ठीक आहे, जिथे 120चं स्पीड लिमिट आहे आणि त्याही पेक्षा फास्ट हा असा महामार्ग आहे. चला समजून घेऊ, याला द्रुतगती महामार्ग म्हणतात. शिवमडका नागपूर ते आमनेगाव ठाणे. बघा मानवी हक्क दिन असतो 10 डिसेंबर, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी 11 डिसेंबरला म्हणजे बघा 11-12 काय केलं, 11-12ला हा काय झाला, रोड लोकार्पण सोहळा करण्यात आला. ठीक आहे, 2 टप्प्यामध्ये आहे. जर शिवमडका ते शिर्डी हा पहिला टप्पा आणि शिर्डी ते आमनेगाव दुसरा टप्पा. म्हणजे इथे शिवमडका ते शिर्डी इथपर्यंत जाईपर्यंत 4 तास. ठीक आहे, आणि शिर्डी ते आमनेगाव ठीक आहे इथपर्यंत जायला 4 तास, असा 2 टप्पे आहे. सो पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं 11 डिसेंबरला. ठीक आहे, मग तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल की बाबा लोकार्पण कधी झालं, तर 11-12 मानवी हक्क दिनाच्या दुसऱ्या दिवशी. याचं वैशिष्ट्य म्हटलं तर लांबी आहे 701 किलोमीटर. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं हा पहिला जो टप्पा आहे याचीच लांबी खूप जास्त आहे. ठीक आहे, दुसऱ्या टप्प्याची त्या मानाने कमी आहे. मग सर इथे 4 तास आणि इथे 4 तास असं इक्वल कसं होईल, जर हे वेगवेगळी लांबी आहे तर समजून घ्यायचं इथं रश जास्त असेल. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या की 701 किलोमीटर असा लांबीचा आहे, त्यानंतर 120 मीटर रुंदी आहे. 120 मीटर रुंदी म्हणजे जर तुम्ही हा महामार्ग बघितला या पासून तर इथपर्यंत असा 120 मीटर रुंदी येतो, म्हणजे जवळपास 400 फूट इतका होऊन जातो. ठीक आहे, 350 किंवा 350 ते 400 दरम्यान. याच्या लेन जर तुम्ही बघितल्या तर 3x3 तुम्हाला दिसतात, म्हणजे 3 लेन इथे दिसतील. ओके, हा मधात आणि इथे 3 लेन.
सो अशा प्रकारे 1 2 3 1 2 3 अशा 3 लेन दिसतात. ठीक आहे, पुढे एक्सपांड करून 4 करणार आहेत. ठीक आहे, आणि वेग मर्यादा आहे 150 किलोमीटर. म्हणजे एक लक्षात घ्यायचं, टू व्हीलरला एंट्री नसतं, यावर एक्सप्रेस वे आहे आणि इथं गाडी तुम्हाला चालवण्यासाठी 150 वेग मर्यादा असेल. डोंगराळ भागासाठी हे 120 आहे, हे लक्षात ठेवा. डोंगराळ भागासाठी किती 20, कारण की बऱ्याचशा डोंगराळ भागातून ह्या जातं, बुलढाणा असेल किंवा अहमदनगरचा नाशिकचा एरिया असेल तिथून. ठीक आहे, त्यानंतर हा राज्यातील दुसरा द्रुतगती मार्ग आहे. दुसरा का बरं रे? कारण पहिला मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे. ठीक आहे, आणि देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड मार्ग आहे. का बरं? ग्रीनफील्ड म्हणजे आजूबाजूला याच्या काय असतात, याच्या आजूबाजूला असतात ते म्हणजे वृक्ष लागवड. सो बघा, हा जो समृद्धी महामार्ग आहे याच्या आजूबाजूला 11 लाख वृक्ष आहेत आणि 26 लाख रोप आहेत. वृक्ष किती आहेत? 11 लाख आणि रोपांची संख्या किती आहे? 26 लाख. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, नंबर नेक्स्ट. पुणे विभाग वगळता सर्व भागातून जातो. तुम्हाला माहिती आहे, मी मॅपवर दाखवतो. हे बघा, हा मॅप आहे याचा. ठीक आहे, हा मॅप आहे. या मॅपवर तुम्हाला सांगतो कसा येतो. तर बघा, हे इथं नागपूर पासून स्टार्ट झाला, नागपूर पासून वर्ध्यामध्ये जातो, वर्ध्यामधून अमरावतीमध्ये जातो, अमरावतीमधून वाशिममध्ये, वाशिममधून बुलढाणा असेल, बुलढाण्यावरून डायरेक्ट जालना, जालन्यानंतर औरंगाबाद. ठीक आहे, औरंगाबाद नंतर नगर, त्यानंतर नाशिक आणि मुंबई ठाणे. ठीक आहे, मुंबई ठाणे. सो अशा 10 जिल्ह्यांना जोडतो. हे लक्षातच आलं पाहिजे तुमच्या. ठीक आहे, आता बघा कोणकोणत्या विभागातून. नागपूर विभागातून चालला 2 जिल्हे. ठीक आहे, त्यानंतर 3 जिल्हे अमरावती विभागातले, बुलढाणा, वाशिम आणि अमरावती. त्यानंतर औरंगाबाद, जालना, औरंगाबाद विभागातील 2 जिल्हे. त्यानंतर इथे नाशिक आणि नगर हे नाशिक विभागातले आणि मुंबई. ठीक आहे, ठाणे. सो लक्षात ठेवा की एक्झॅक्टली जर म्हटलं ठाण्याला जोडतो, ठाण्यावरून मग मुंबईला कनेक्ट होतो. लक्षात ठेवा. सो सर्वाधिक जिल्हे कुठले आहेत? तर ते आहे पश्चिम विदर्भातले, अमरावती विभागातले. कळलं? ठीक आहे, पुणे विभागातून हा जात नाही, बाकी सर्व 5 विभागातून जातो. ठीक आहे, दर 5 किलोमीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अपघात वगैरे असेल किंवा देखरेख करण्यासाठी. मोफत आजूबाजूला टेलिफोन बूथ आहेत. त्यानंतर चार्जिंग स्टेशन आहेत. तुम्हाला माहिती आहे, अलीकडे आपण इलेक्ट्रिक व्हेकलकडे काय करतो, लक्ष देतोय. सो ते चार्जिंग करण्यासाठी असेल. आणि राज्यातली जी 36% लोकसंख्या आहे त्यावर हा काय करेल, प्रभाव टाकेल. ठीक आहे, जर मार्ग बघितला तर 5 प्रशासकीय विभाग असतील, त्यानंतर 10 जिल्हे असतील, 26 तालुके. डायरेक्ट बघा 10 जिल्हे आहेत. 10 जिल्हे आठवतात का? बघा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना. ठीक आहे, त्यानंतर औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे. ठीक आहे, सो आणि 26 तालुके आणि 392 गावांमधून हा काय होतो, पास होतो. ठीक आहे, नंबर नेक्स्ट. हा प्रश्न विचारला जाऊ शकते की बघा काय आहे की हा काय झाला आहे, 3 वन्यजीव अभयारण्यातून गेला आहे. तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्रात जे सध्या 53 वन्यजीव अभयारण्य आहेत नवीन अपडेटनुसार, त्यापैकी 3 तानसा ठाणे, काटेपूर्णा अकोला आणि कारंजा सोहोड असा वाशिम. ठीक आहे, 3 लक्षात ठेवा. तानसा ठाणे, त्यानंतर काटेपूर्णा अकोला आणि कारंजा सोहोड वाशिम इथून जातो. आणि एक लक्षात घ्यायचं की यावर जवळपास 400 अंडरपासेस आहेत. अंडरपासेस म्हणजे काय की बघा, आपण याला तानसा, काटेपूर्णा आणि कारंजा सोहोड मधून नेतोय. आता बघा की हा असतो प्राण्याचा कॉरिडॉर. प्राण्यांना जाण्यासाठी आपण बघा, हा हायवे जाईल आणि हायवेच्या खालून टनल असेल, यामधून प्राणी जातील. ते पण काय असतील, व्हायब्रेशन ॲब्झॉर्बिंग, साऊंड ॲब्झॉर्बिंग असतील. त्याच्यामुळे काय प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा हार्म नसेल. अशा जवळपास 209 काय आहेत, अंडरपासेस आहेत, ज्या फक्त प्राणी आणि व्यक्तींसाठी आहेत. ठीक आहे, नंतर बघा हा काय करतो, महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळे जोडतो. ठीक आहे, या महामार्गावर. म्हणजे इथे असं नाही की या महामार्गावर शिर्डी आहे किंवा बीबी का मकबरा आहे, असं नाही. हा काय करतो, हा असा एका वृक्षांतर नदी प्रणालीसारखा काम करतो, वृक्षाकार. फॉर एक्झाम्पल ही नदी, या नद्यांना अनेक उपनद्या, त्या उपनद्यांना सहाय्यक नद्या, अशी वृक्षाकार असते. त्याचप्रमाणे हा एक्सप्रेस वे असेल आणि हा अनेक हायवेला काय होतो, इतर हायवेंना कनेक्ट होतो. मग याच्या जवळून जर कोणकोणते पर्यटन स्थळ आहेत, तर शिर्डी आहे साईबाबांचं 5 किलोमीटरवर, त्यानंतर त्र्यंबकेश्वर आहे नाशिक, त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान आहे, ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, त्यानंतर बीबी का मकबरा असेल, लोणार सरोवर असेल बुलढाण्याचं, अजंठा वेरूळ लेणी असेल किंवा मग त्यानंतर तानसा अभयारण्य असेल आणि पंचवटी असेल नाशिक मधलं. सो या पर्यटनाला, या पर्यटन क्षेत्राला ते जोडल्या जाईल आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील जे पर्यटन आहे त्याला बढावा मिळेल. कळलं का? चलो नंबर नेक्स्ट.
जिल्हे तुम्हाला माहिती आहे इथे स्क्रीनवर दिसत आहे आणि काही जिल्ह्यांना हा कनेक्ट होतो डायरेक्ट. ठीक आहे. सो अशा प्रकारचा हा काय आहे समृद्धी महामार्ग. ठीक आहे. चला नंबर नेक्स्ट दुसरी बातमी बघतोय आपण, ते म्हणजे तुम्हाला म्हणजे जसं आपण काय करतोय बदलत्या भारतासाठी आपलं एक ड्रीम काय आहे, आपलं ड्रीम आहे 2047 जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तोपर्यंत आपल्या इकॉनॉमीला आपल्याला काय बनवायचं आहे, विकसित अर्थव्यवस्था बनवायचं आहे. मग आता विकसित भारत हे एक राज्यांचा संघ आहे. जोपर्यंत राज्य स्वतःचा विकास करणार नाही तोपर्यंत देश विकास करणार नाही. या भावनेतून प्रत्येक राज्याने आपला विकास करावा आणि देशाचा जो जीडीपी आहे या जीडीपी मध्ये प्रत्येक राज्याचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे जर राज्याची गुणात्मक वाढ करायची असेल, फॉर एक्झाम्पल जर राज्याचा विकास करायचा असेल जो की गुणात्मक असतो, तर सर्वात पहिले संख्यात्मक विकास झाला पाहिजे. संख्यात्मक म्हणजे काय, आपलं इन्कम वाढलं पाहिजे, आपली येणारी संपत्ती ठीक आहे ही वाढली पाहिजे, आपल्याकडे येणारा महसूल वाढलं पाहिजे. मग बघा त्याच उद्देशाने जसा केंद्रात नीती आयोग आहे तसं राज्य पातळीवर आपण नीती आयोगासारखी संस्था स्थापन केली, दॅट इज मित्र. मित्र म्हणजे MITRA मित्र, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. बघा लक्ष द्या, नीती आयोगाचा फुल फॉर्म आयोगाने एक वेळा विचारला होता, सो इथे पण विचारला जाऊ शकते. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट असं नाही आहे, काय येतंय महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन असं त्याचं काय आहे उच्चार आहे किंवा असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर म्हणजे नीती आयोग जसा आहे केंद्रात सपोर्ट करण्यासाठी थिंक टँक म्हणून काम करतो. थिंक टँक काय असतं, फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही किचन कॅबिनेट एक मुद्दा ऐकला असेल, म्हणजे तसं नाही आहे पण मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की फॉर एक्झाम्पल तुमचे वडील जर एखादी गोष्ट करत असतील, घरी एखादा निर्णय घेत असतील, तर त्यांचे वडील, त्यांचे भाऊ, तुमची आई यांना तुमच्या आई असतील त्यांना विचारतं. म्हणजे एका प्रकारे तो एक विचार मंच असतो जो त्यांना चांगल्या वाईटची काय करून देतो, अनुभूती करून देतो. तसाच हे मित्र काय असेल, ही नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. ठीक आहे. आता हे काय करता, हा एक विचार मंच आहे जो देशाचा म्हणजे राज्य असेल या राज्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय असतील किंवा काही तंत्रज्ञानात्मक असतील, काही विकासात्मक प्रश्न असतील, त्याच्यावर हा काय करतो, सल्ला देण्याचं काम करतो. ठीक आहे. बघा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन याची स्थापना करण्यात आली आणि सर्वात मोठा सरकारनं मोटो काय ठेवला तो म्हणजे 2027. स्थापना कधी झाली 2022 मध्ये. 2022 पासून पहिल्या 5 वर्षात आपल्याला $1 ट्रिलियन इतकी इकॉनॉमी एनहान्स करायची आहे, इतका आकडेवारीत वाढायचा आहे. म्हणजे जीडीपी आपला किती असला पाहिजे, $1 ट्रिलियन. आणि दुसरं म्हणजे की सन 2047 पर्यंत म्हणजे भारताला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तोपर्यंत आपली 3.5 लाख इतकी डॉलर पर्यंत इतकं उत्पन्न आपल्याला वाढवायचं आहे. कळलं का? मग तुम्हाला विचारले मित्राचा मुख्य उद्देश किती, 2027 पर्यंत 1 लाख कोटी आणि 2047 पर्यंत 3.5 लाख कोटी इतकं आपल्याला काय करायचं, उत्पन्न वाढवायचं आहे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, देशात सर्वात मोठी जर कोणती अर्थव्यवस्था असेल तर महाराष्ट्राची. एक अपडेट देतो की एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान जे भारतात कर संकलन झालं त्यामध्ये अव्वल महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र 1 नंबर आहे कर संकलनामध्ये, 2 नंबर UP आहे, 3 नंबर तामिळनाडू आहे. हे फार मोठ्या प्रमाणात सरकारचा म्हणजे केंद्र सरकारला टॅक्स गोळा करून देतात. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, जर भारत 100 रुपये कमावत असेल तर त्यापैकी 15% कोण कमवून देतं, महाराष्ट्र. आणि एक लक्षात ठेवायचं की जर राज्याचा जीडीपी जर तुम्ही बघितला तर राज्याच्या जीडीपी मध्ये 2020-21 ची जी आकडेवारी आहे बघा, लक्ष द्या, इथे चांगल्या प्रकारे समजून सांगतो की जर भारत 100 रुपये कमावत असेल तर त्यापैकी 15 रुपये हे कोण कमावून देतं, एकटा महाराष्ट्र. जर महाराष्ट्राचं उत्पन्न 100 रुपये असेल तर यापैकी जवळपास 60% सेवा क्षेत्र देतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग बघा लक्ष द्या की 60% सेवा क्षेत्र देतं, 13.5% म्हणजे 13.2% हे कृषी क्षेत्र, 26.8% हे कोणतं क्षेत्र देतं, ते म्हणजे तुमचं उद्योग क्षेत्र. ठीक आहे. आता मित्राच्या स्थापनेचा हेतू काय आहे, सो हेतू एकदम सोपी आहे की नीती आयोगाच्या धोरणाशी, जसं नीती आयोग केंद्रात धोरण स्वीकारतं तसंच राज्यात असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या वडिलांनी म्हटलं की बाबा तुला काय व्हायचं आहे, तुला DC व्हायचं आहे, DC इट्स मीन डेप्युटी कलेक्टर, आणि तुमच्या मनातच नसतं डेप्युटी कलेक्टर, तुम्ही होसाल का, नाही होणार.
सो मग बघा, जसं केंद्राच्या मनात आहे तसं राज्याच्या मनात असलं पाहिजे, तेव्हा विकास होत असतो, लक्षात ठेवायचं. मग बघा, नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्यांच्या गरजाची दखल घेत खाजगी क्षेत्र आणि अशासकीय संस्था याद्वारे, म्हणजे सरकार काय करेल आता, ज्या सगळ्या खाजगी संस्था आहे आणि दुसरं म्हणजे अशासकीय संस्था यांचा आपण काय घेतो, सपोर्ट घेऊन राज्याचा काय करतोय, जलद आणि सर्वसमावेशक विकास साधतोय. ठीक आहे, असा मित्रचा उद्देश आहे. मित्र ही राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक आणि कार्यात्मक दिशा देणारी एक थिंक टँक असेल, म्हणजे विचार मंच असेल. ठीक आहे. त्यानंतर मित्र काय करेल, केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे विविध विभाग, विविध मंडळ, ठीक आहे, किंवा मग नीती आयोग, भारत सरकार, सिव्हिल सोसायटी, विविध अशासकीय संस्था, खाजगी व्यावसायिक संस्था यांना काय करेल, यांना एकत्रित आणेल. विकास बघा कधी होईल, जसा सरकारी संस्था विकासाच्या दृष्टीनं गमन करताय, तशा प्रकारे ज्या अशासकीय संस्था आहेत त्यांचा पण सपोर्ट असला पाहिजे. सो त्या सर्वांना एकत्रित जोडण्याचं काम कोण करतोय, आपला मित्र ही संस्था करेल. ठीक आहे. आता मित्रानं काम कसं करायचं, तर मित्राचेही 2 मित्र असतील. मित्राला सगळा डेटा, म्हणजे राज्यात आपल्याला काय असते, कोणत्याही प्रकारे जर विकास करायचा असेल तर आपल्याकडे डेटा असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, की आपल्याला समजा एखादी गरिबी निर्मूलनाची योजना लॉन्च करायची आहे. सो तुमच्याकडे किती गरीब आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे, डेटा असला पाहिजे. म्हणून बघा की आपण एक राज्य डेटा प्राधिकरण तयार करतोय, राज्य विधा प्राधिकरण. हे काय करेल, हे सरकारचा सगळा डेटा एकत्रित करून अपडेटेड डेटा हा मित्राला पुरवेल. ठीक आहे. म्हणजे मित्राचा एक मित्र काय करेल, त्याला डेटा आणून देईल. आणि बाकी असतील प्रादेशिक मित्र. प्रादेशिक मित्र म्हणजे काय बघा, की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, प्रादेशिक असमतोल आहे तो दुरुस्त करण्यासाठी, तो व्यवस्थित करण्यासाठी आपल्या इथे काय आहे, वैधानिक मंडळ आहेत, वैधानिक महामंडळ. फॉर एक्झाम्पल, विदर्भ विकास महामंडळ आहे, मराठवाडा विकास महामंडळ आहे, आणि उर्वरित महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र वगैरे असेल यासाठी काय आहे, विकास महामंडळ. आता हे जे विकास महामंडळ आहेत हेच काय करतील, प्रादेशिक मित्र म्हणून काम करतील. कळलं का? ठीक आहे. आता याचं काम कसं चालेल, जसं की तुम्हाला माहिती आहे की नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, PM असतात. तसंच एक नियामक मंडळ असेल, रेग्युलेटिंग बॉडी. ठीक आहे, ज्याचा अध्यक्ष असेल CM आणि सहअध्यक्ष, उपाध्यक्ष नव्हे, सहअध्यक्ष असतील उपमुख्यमंत्री. त्यानंतर 2 उपाध्यक्ष असतील आणि जे CM ने नॉमिनेटेड केले असतील. ठीक आहे. आणि सरकारनं 2 उपाध्यक्षांची निवड केली आहे, ज्यामध्ये श्री अजय आशर आणि श्री डॉक्टर राजेश क्षीरसागर असे 2 उपाध्यक्षांची ऑलरेडी निवड केली आहे. सो तुम्हाला प्रश्न हा पण विचारला जाईल, अलीकडे मित्रचे उपाध्यक्ष म्हणून कोण काम करतंय, अजय आशर आणि क्षीरसागर. ठीक आहे. त्यानंतर एक CEO असतील जे सचिवाचं काम करतील आणि इतर 14 सदस्य असतील. आता या संस्थेचं काय काम आहे, नियामक मंडळाचं संस्थेला काय करणे, मार्गदर्शन करणे. ठीक आहे. आता बघा की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दररोज तर तिथं बसून व्यवहार करू शकत नाही. यांनी काय केलं, दररोजचा कामकाज म्हणजे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी एक कार्यकारी मंडळाची स्थापना केली. या कार्यकारी मंडळाचा जो अध्यक्ष असेल तो CEO असेल, कारण की तुम्हाला माहिती ऑफिस चालवण्याचं काम कोणाचं असतं, CEO. अंबानी दररोज जाऊन करतात का, नाही, CEO. आणि 12 काय असतील, सदस्य असतील, 12 महिन्याचे 12 असं आपण लक्षात ठेवू. कळलं? इथं 14 आणि इथं 12. ठीक आहे. सो हे काय होतं, एकूणच तुमची मित्र नावाची संस्था होती. पुढे बघा, पुढची बातमी आहे ती म्हणजे भारतात काय झालं, चित्त्यांचं आगमन झालं. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की भारतात 1952 जेव्हा पहिली लोकसभेची निवडणूक झाली, एक मिनिट, सॉरी, जशी पहिली लोकसभेची निवडणूक झाली, मी तुम्हाला हिंट देतोय फक्त, म्हणजे त्या लोकसभेच्या निवडणुकीचा चित्त्यांचा काही घेणदेण नाही. सो 1952 मध्ये पहिली निवडणूक झाली लोकसभेची आणि त्याच वर्षी घोषित करण्यात आलं की भारतातून चित्ता नामशेष झाला. आता इंदिरा गांधीजींनी काय केलं, 1970 मध्ये इराणला एक ऑफर दिली होती की तुम्ही आम्हाला चित्ते द्या आणि आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात काय देऊ, आशियाई सिंह असेल किंवा वाघ देऊ. पण त्यावेळेस ती ऑफर रिजेक्ट करण्यात आली. मग सरकारचा खूप दिवसाचा मानस होता की भारतात चित्ते आणायचे का, कारण की तुम्हाला माहिती आहे प्राणी संवर्धनासाठी 2 प्रकारच्या स्कीम असतात.
एक असतं इन सेतू आणि एक्स सेतू. इन सेतू म्हणजे काय असतं की समजा आता फॉर एक्झाम्पल एखादं दाजीपूरचं गव्यांचं अभयारण्य आहे, सो त्या गव्यांचं संरक्षण आहे त्या स्पॉटवर करायचं. आणि काय असेल, एक सेतू असेल. एक सेतूमध्ये काय केलं जातं की एक सेतू किंवा एक सेतू असं म्हणतात त्याला, त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण करून त्या प्राण्यांचं संरक्षण केलं जातं. आणि हा दुसऱ्या प्रकारचा काय प्रोजेक्ट आहे. मग बघा की भारतात चित्ते आणता येईल का आणि त्याला कुठं ठेवायचं, यासाठी सरकारनं काय केलं, प्रारंभी एक समिती स्थापन केली. त्या समितीचं नाव आहे ते म्हणजे डॉक्टर M.K. रणजित सिंह. या रणजित सिंहांना विचारलं की बाबा भारतात आपण चित्त्यांचं स्थलांतरण करून कुठे ठेवू शकतो. मग यांनी काय केलं, यांनी एक नाव सजेस्ट केलं. ते नाव म्हणजे कुनो पालपूर नावाचं. हे बघा लक्ष द्या, काय आहे ते आहे कुनो पालपूर. कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे, MP मध्ये आहे, शोपूर जिल्ह्यात, असं या समितीने सांगितलं. मग आता बघा की या ठिकाणी त्यांना आणून केवळ चालणार नाही, त्यांना अधिवास पोषक आहे का, ते त्या आदिवासात जगू शकतील का. सो याची सगळी जबाबदारी घेतली डॉक्टर मुरतकर यांनी. ठीक आहे, प्राध्यापक गजानन मुरतकर यांना म्हणतात ग्रॉसमॅन, म्हणजे गवताच्या ह्याच्यावर अभ्यास करणार आहेत म्हणून ग्रॉसमॅन म्हणतात. गजानन मुरतकर सरांनी काय म्हटलं की मी अधिवास तयार करून देतो, त्यांनी तसं वातावरण तयार करून दिलं. ठीक आहे, आणि याच गोष्टीतून त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पण काय केलं की याला परमिशन दिली की हा तुम्ही दुसऱ्या देशातून चित्ते आणून भारतात वाढवू शकता. आणि मग भारतात मोदीजींच्या वाढदिवसाला म्हणजे 17 सप्टेंबर 2022 मोदीजींचा जो 72वा वाढदिवस होता, या वाढदिवसाला आपण काय केलंय की भारतात नामिबियाहून चित्ते आणले. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्यायचं, आंतरखंडीय म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात मांसाहारी प्राणी स्थलांतरणाची पहिलीच वेळ होती. याआधी शाकाहारी नेले होते, पण मांसाहारी प्राणी ट्रान्सफर करण्याची पहिलीच वेळ होती. सरकारने याला नाव दिलं, ठीक आहे, ध्वजांकित मोहीम, फ्लॅग एक्सपेडिशन असं नाव दिलं. ठीक आहे, आता याला सपोर्ट कोण केला, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. ठीक आहे, या दोघांनी याला काय केला, सपोर्ट केला. बघा आता हे जे चित्ते आहेत यांना सद्भावना दूत असं नाव देण्यात आलं. मोदीजींनी काय नाव दिलं, सद्भावना दूत असं नाव दिलं. आणि या आपण किती आणले, या ठिकाणी 5 आणि 3 असे 3 आणले. 5 मादी असतील, 3 नर असे आणले. आणि यापैकी एका मादीला आपण नाव काय दिलं, आशा. काय नाव दिलं, आशा नाव दिलं. ठीक आहे, तुम्हाला विचारलं जाईल. नंबर नेक्स्ट, नामिबिया या आफ्रिकन देशात काय करण्यात आलं, त्याचं आपण त्यांना आणलं. ठीक आहे, आणि कुठे ठेवलं, मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय अभयारण्यात. ठीक आहे, राष्ट्रीय उद्यानात, अभयारण्य उद्यानात शोपूर जिल्ह्यात आहे. आता आणले कुठून हे, तर हे नामिबियाची राजधानी विंडहोक. कोणती आहे, नामिबियाची जी राजधानी आहे विंडहोक, इथून टेरा अविया बोईंग 747-400 द्वारे हे विचारलं जाईल कोणत्या विमानानं, बोईंगनं आणलं. ठीक आहे, आणि याचा अधिवास कोण तयार केला, ते म्हणजे प्राध्यापक गजानन मुरतकर. ठीक आहे, आता एक बघा भारताचं आता वैशिष्ट्य असं झालं की जे बिग कॅट आहेत, मोठमोठ्या मांजरी असतात, मांजर गटातले असतात, तुम्हाला ना वाघाची मावशी मांजरला म्हणतात. ठीक आहे, बिग कॅट गटातील चित्ता असेल, सिंह असेल, वाघ असेल आणि बिबट्या, हे 4च्या 4ही अधिवास असणारा भारत एकमेव देश आहे. चित्ते आहेतच किती देशात रे, 17 जिल्ह्यांमध्ये 17 देशांमध्ये फक्त तुम्हाला चित्ते आढळून येतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. बिग कॅट गटातले चित्ता असेल, सिंह असेल, वाघ असेल, बिबटे असेल, हे असणाऱ्या भारत हा एकमेव देश आहे. सध्या 17 देशांमध्ये चित्ते आढळतात. ठीक आहे, समिती कोणती, M.K. रणजित सिंह. आणि याच्या संरक्षणासाठी इलू नावाचा कुत्रा आहे, तो इलू नावाचा कुत्रा काय करेल, यांचं संरक्षण करेल. आणि वन विभागाने एका व्यक्तीला चित्ता मित्र म्हणून घोषित केलं, ज्यांचं नाव आहे रमेश सिंह सिकरवार. काय नाव आहे, रमेश सिंह सिकरवार. ठीक आहे, आता बघा चिताच्या बद्दल आपण काही फॅक्ट बघू. ही सर्वात जुनी म्हणजे काही पैकी बिग कॅट स्पेसिस आहे, प्रजाती आहे. त्यानंतर जर यांचे पूर्वज तुम्ही बघितले तर 8.5 मिलियन वर्ष आधीचे आहेत. ठीक आहे, जगात जर चित्ते मोजले तर ते 7,500च्या पेक्षा पण कमी आहेत, त्यातले 8 आता भारतात आले. ठीक आहे, IUCNच्या रेड लिस्ट मध्ये यांना वल्नरेबल असा दर्जा दिला आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर जर आशियन चिता आणि नॉर्थ हे असेल, ठीक आहे, नॉर्थ वेस्ट आफ्रिकेचा चिता असेल तर याला क्रिटिकली इंडेंजर्ड या गटात दिला आहे, ठीक आहे. आणि चिता हॅव लॉस्ट 90% ऑफ देअर ग्लोबल हॅबिच्युअल. सो म्हणजे त्यांचे जे जागा आहे 90% त्यांनी गमावली आहे, ठीक आहे, कळलं का. आणि जे भारतात आणले ते कोणते आहेत, ते जुबाटीस आहेत, जुबाटीस, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नंबर नेक्स्ट, भारताचे 50वे सरन्यायाधीश. भारतात आतापर्यंत सरन्यायाधीश किती, 50. आणि त्यातला एक फॅक्ट सांगतो, आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश भारतात झालेल्या नाही, ठीक आहे. सो भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सर यांनी काय घेतली, शपथ घेतली. उदय उमेश लळित न्यायाधीश, न्यायमूर्ती, ठीक आहे, उदय उमेश लळित यांच्या जागी त्यांनी काय घेतली, शपथ घेतली, ठीक आहे. यांना 2 वर्षाचा कार्यकाल हे होणार आहे, मिळणार आहे. यांचे वडील जे होते YV चंद्रचूड, म्हणजे हे आतापर्यंत भारताच्या इतिहासात जर सर्वात कमी वयात कोणी सरन्यायाधीश झाले असतील तर ते यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड. सर्वाधिक काळासाठी जर कोण झालं असेल तर यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड 7 वर्षासाठी होते, ठीक आहे, 7 वर्ष काही महिने. आणि त्याच्यानंतर वडील आणि पुत्र दोघेही सरन्यायाधीश. बघा लक्षात द्या, न्यायाधीश तर आतापर्यंत झाले, पण वडील आणि पुत्र दोघेही सरन्यायाधीश होण्याची ही पहिलीच वेळ आहे, ठीक आहे. हे सलग दुसरे मराठी सरन्यायाधीश आहे, कारण की यांच्या आधी कोणतं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काय नाव त्यांचं, न्यायमूर्ती उदय उमेश लळित. किती दिवस होते ते, 74 दिवस फक्त. नंबर नेक्स्ट, एकूणात 5वे सरन्यायाधीश, मराठी सरन्यायाधीश. म्हणजे बघा, जर तुम्ही बॉम्बे प्रांत वगैरे असे पकडले तर खूप जास्त असतील. मी मराठी भाषिक म्हणतोय, ज्यांना मराठी भाषा बोलता येते असे 5 व्यक्ती झाले. कोण, न्यायमूर्ती गजेंद्र गडकर, यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड, त्यानंतर न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती उदय लळित. आणि आता यांच्यानंतर कोण झालं, ते म्हणजे तुमचे कोण, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, ठीक आहे. नंबर नेक्स्ट, आता यांची पर्सनल डिटेल बघू. बघा, यांचा जन्म आहे 1959 आणि बॉम्बेचा, ठीक आहे, म्हणजे आताच मुंबई, ठीक आहे. त्यानंतर यांचे वडील जे होते ते होते YV चंद्रचूड. यांचं अल्मा मॅटर शिक्षण जर बघितलं, सेंट स्टीफन कॉलेज न्यू दिल्ली इथून BA केलं. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली मधून LLB केलं आणि हार्वर्ड लॉ स्कूल मधून LLM आणि SJD केलं, ठीक आहे. 50वे सरन्यायाधीश असतील. यांना शपथ दिली द्रौपदी मुर्मू मॅडमनं, आणि त्यानंतर उदय उमेश लळित हे यांची जागा त्यांनी घेतली. त्यानंतर त्याआधी ते 2016 ते 22 या काळात काय होते, सुप्रीम कोर्टमध्ये. म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये कधीपासून आले, 2016 पासून, ठीक आहे. आणि त्यानंतर त्याच्या आधी ते अलाहाबाद हायकोर्टचे काय होते, सरन्यायाधीश, न्यायाधीश, मुख्य न्यायमूर्ती 13 ते 16 दरम्यान, ठीक आहे. आणि बॉम्बे हायकोर्टमध्ये 2000 ते 2013 म्हणजे 13 वर्षापर्यंत काय होते, न्यायाधीश. म्हणजे बघा, 2000 ते 2013 या काळात होते बॉम्बे हायकोर्ट, ठीक आहे. त्यानंतर 2013 ते 2016 या कालावधीत ते अलाहाबाद हायकोर्टमध्ये चीफ जस्टिस झाले. आणि त्यानंतर 16 पासून तर 22 पर्यंत म्हणजे आज गायत ते सर्वोच्च न्यायालयात आहेत, ठीक आहे. सो हे काय तुमचे 50वे सरन्यायाधीश, ओके. त्यानंतर बघा, आता आपण बघतोय प्रेसिडेन्शियल इलेक्शन, ठीक आहे. तर द्रौपदी मुर्मू मॅडम, ठीक आहे, ह्या काय झाल्या, भारताच्या 15व्या काय झाल्या, राष्ट्रपती. एक लक्षात घ्या की तशा जर निवडणुका बघितल्या तर आतापर्यंत 16 निवडणुका झाल्या आहेत, ठीक आहे. मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा पद भूषवल्यामुळे ह्या अनुक्रमे 15व्या झाल्या असतील, ठीक आहे. यांच्याबद्दल काही फॅक्ट बघून घेऊ. तर द्रौपदी मॅडमच्या बाबतीत फॅक्ट बघावायचे झाले तर ह्या नवीन राष्ट्रपती बनल्या भारताच्या 15व्या, ठीक आहे. आणि भारतातल्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहे, कारण की यांच्या आधी 2007 ते 12 या टेनरसाठी 2007 ते 12 या टेनरसाठी 12व्या राष्ट्रपती. बघा लक्षात द्या रे पोरो, 2007 ते 12 या कालावधीमध्ये 12व्या राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील ह्या होत्या, ठीक आहे.
त्यानंतर आता ह्या दुसऱ्या महिला असतील, पण एक लक्षात घ्या, आदिवासी म्हणून जर म्हटल्या तर पहिल्या महिला असतील किंवा पहिल्याच असतील. आदिवासी, पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण? ह्या पुरुषांमध्ये आजपर्यंत कोण नाही झालं? आदिवासी ह्याच आहेत. ठीक आहे, आदिवासी महिला पण ह्या आणि आदिवासी राष्ट्रपती पण ह्याच. त्यानंतर अशा पहिल्या राष्ट्रपती आहेत की ज्यांचा जन्म काय झाला? हा स्वतंत्र भारतात झाला. आतापर्यंत 1947च्या आधीची सर्वांची डेट ऑफ बर्थ होती. ठीक आहे, यांची जर तुम्ही बघितली तर बघा, यांचे एक फॅक्ट मी इथे आणला आहे की ह्या त्यांच्या म्हणजे ओडिशामध्ये, पूर्ण ओडिशामध्ये खेड्यातील अशी पहिली मुलगी आहे की जी कॉलेजमध्ये गेली, पूर्ण ओडिशामधून. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं, आता जर बघितलं तर त्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या. ठीक आहे, यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर ह्या सुरुवातीला ह्या काय होत्या? एका जलसिंचन विभागात सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक म्हणून पदावर होत्या. त्यानंतर अरबिंदो स्कूलमध्ये त्यांनी मानद शिक्षिका या पदावर काम केलं. ठीक आहे, त्यानंतर मग जर तुम्ही बघितलं तर यांच्याकडे वाहतूक आणि दळण, कॉमर्स असं मंत्रालय होतं, वाणिज्य. त्यानंतर फिशरीज आणि ॲनिमल हजबंडरीज म्हणजे पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं. यांचा जन्म जर बघितलं उपरबेडामध्ये आहे. कोणता? उपरबेडा. आणि यांचा मतदारसंघ कोणता आहे? रायरंगपूर. मग कसं लक्षात ठेवायचं? रायरंगपूर मधून त्यांच्या राजकारणाला काय आला? रंग आला. ठीक आहे, त्यानंतर इथूनच एक लक्षात ठेवायचं की यांना नीळकंठ पुरस्कार मिळाला. निळा रंगाचा कंठ असा सर्वोत्कृष्ट जे विधानसभापटू असतात त्यांना हा पुरस्कार मिळतो, तो त्यांना मिळाला आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, संविधानात जी 92वी घटना दुरुस्ती झाली ज्यामध्ये संताळी भाषा टाकली, सो संताळी भाषेला काय करण्यात 22 भाषांमध्ये 8व्या अनुसूचीमध्ये टाकण्यात यांचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. BA फॅकल्टी मधून यांचं एज्युकेशन झालेलं आहे. ठीक आहे, आणि लोकसभेवर त्या कधी निवडून आलेल्या नाहीत. बघा, लक्ष द्या, यांचा आपण परिचय बघू. सो यांचं नाव होतं पुती आणि त्यावरून द्रौपदी. त्यांच्या वडिलांचं नाव जर बघितलं, बिरांची तुडू, संथाळ मधून आहेत. कोणत्या जमातीच्या आहेत? संथाळ जमातीच्या. ठीक आहे, उपरबेडा, मयूरभंज. एक लक्षात ठेवायचं, यांचं वय किती आहे? 64 वर्ष. आणि आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहे, कारण की एवढ्या कमी वयात भारतात एकही कोणी राष्ट्रपती झालेलं नाही. 64 वर्ष 2 महिने असा त्यांचा काय आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, योगायोगाने त्यांना मताची टक्केवारी किती मिळाली? 64. 100 पैकी 64% मतं त्यांना मिळाले. ठीक आहे, बीजेपीचे आहेत, त्यांचे जे होते पती श्यामचरण मुर्मू हे होते. ठीक आहे, 2018 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ओके, आणि त्या BA झाल्या आहेत. कुठून? रमादेवी वुमन्स युनिव्हर्सिटी मधून BA झाल्या आहेत. ठीक आहे, आणि टीचर तर होत्यात, मानद शिक्षिका. ओके, 15व्या राष्ट्रपती बनल्या. यांच्या आधी कोण होतं? तर यांच्या आधी रामनाथजी कोविंद हे होते, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्यानंतर 9व्या गव्हर्नर ऑफ झारखंड. एक लक्षात ठेवायचं, जर यांच्याबद्दल फॅक्ट बघायचं झालं तर झारखंडच्या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या सर्वाधिक काळ. बघा, लक्ष द्या, झारखंडच्या बाबतीत काय? प्रथम महिला आणि सर्वाधिक काळ अशी त्यांची कीर्ती आहे. आणि अजून एक लक्षात ठेवायचं, ओडिशामधून पहिली महिला आहेत, पहिल्या महिला आहेत की ज्या कोण्या पदावर गेल्या? राज्यपाल पदावर. ठीक आहे, आता बघा, या इलेक्शन मधले काही फॅक्ट सांगतो. काही राज्य आहे जसं की कर्नाटक आहे, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, पुद्दुचेरी, सिक्कीम आणि तमिळनाडू. इथे 100% आमदारांनी काय केलं? मतदान. ठीक आहे, निवडणूक किती तारखेला झाला? 18 तारखेला निवडणूक झाली. ठीक आहे, 21 तारखेला रिझल्ट आला जुलैला, आणि 25 जुलैला यांनी काय घेतली? शपथ. हे लक्षात ठेवा. 18 तारखेला निवडणूक झाली, 21 तारखेला रिझल्ट आला. 10 तास जवळपास मतमोजणी झाली होती, आणि 25 तारखेला यांनी शपथ घेतली, आणि 15व्या राष्ट्रपती. पण निवडणूक जर विचारली कितवी? निवडणूक 16वी होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि यांचे प्रतिद्वंद्वी कोण होते? ज्यांचं नाव होतं यशवंत सिन्हा सर, ज्यांना 35% मतं मिळाली. ठीक आहे, नंबर नेक्स्ट, ह्या 15व्या राष्ट्रपती ठरणार आहेत. ओके, एकूण मतापैकी 6,76,000 यांना कोटा मिळाला आणि 3,80,000 यांना मिळाला. ठीक आहे, आणि राष्ट्रपती पदावर पहिल्यांदा एका आदिवासी महिलेची काय झाली? निवड झाली. नंबर नेक्स्ट, त्या पहिल्या महिला आदिवासी असतील त्या संथाळ जमातीमधून आहेत. ठीक आहे, आणि ह्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. ठीक आहे, त्याच्यानंतर यांनी BA केला आहे कुठे? कला शाखेत, रमादेवी महिला कॉलेजमध्ये. ठीक आहे,
नंबर नेक्स्ट, यांना नीलकंठ पुरस्कार मिळाला 2007 ओडिशा जे आहे, ठीक आहे. मूळच्या कुठल्या आहेत त्या ओडिशाच्या आहेत, झारखंडच्या नव्हे, ओडिशा मधल्या. बघा मी परत एकदा सांगतोय, झारखंडच्या राज्यपाल होत्या पण जन्म कुठला आहे, ओडिशा. आणि ओडिशा गव्हर्नमेंटचा त्यांना म्हणजे ओडिशा विधानसभेचा त्यांना कोणता पुरस्कार, नीलकंठ पुरस्कार मिळाला, ठीक आहे. त्यांनी वाणिज्य, वाहतूक, पशुसंवर्धन आणि मत्स्य पालन या मंत्रालयात काम केले, ठीक आहे. आणि ह्यांची एक मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे संताळी भाषेला राज्यात म्हणजे भाषेचा दर्जा देण्यामध्ये. ओके. नंबर नेक्स्ट ती न्यूज आहे ती म्हणजे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी. लक्ष द्या की बीसीसीआयचे अध्यक्ष जे होते सौरव गांगुली यांच्या ऐवजी आता रॉजर बिन्नी यांची निवड झाली. रॉजर बिन्नी आतापर्यंत 27 कसोटी आणि 72 एक दिवसीय. बघा लक्ष द्या, 27च्या उलट केलं की 72, ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही 83 नावाचा मूवी बघितला असेल, कपिल देववर आलेला बायोपिक, सो त्याच्यामध्ये रॉजर बिन्नीचं फार मोठं योगदान तुम्ही बघितलं असेल किंवा वाचलं असेल. 1983च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक मोठं जर कोणाचं योगदान असेल तर ते आहेत रॉजर बिन्नी. बॉलर होते, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विजयनगरमचे महाराजा सौरभ गांगुली यांच्यानंतर बीसीसीआयचे प्रमुख होणारे ते तिसरे क्रिकेट कसोटी क्रिकेटपटू. याआधी ओडीआय वाले खूप बनले पण हे तिसरे कसोटीवाले असतील, ठीक आहे. याच्या आधी ते कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे काय होते, अध्यक्ष. आणि एक लक्षात ठेवायचं, भारतीय टीम मध्ये पहिले काय होते, अँग्लो इंडियन प्लेयर, कारण की हे स्कॉटिश वंशाचे आहेत. हे बघा रॉजर बिन्नी ऑलराऊंडर होते ते, ठीक आहे. त्यानंतर हायेस्ट विकेट टेकर होते, 18 विकेट घेतले होते त्यांनी. कुठे, 1983च्या वर्ल्ड कपमध्ये जो भारत जिंकला होता. त्यानंतर ही 2000ची जी आपली अंडर 19ची टीम होती त्याचे कोच होते. त्यानंतर वेस्ट बेंगॉल टीमचे, बंगालची जी क्रिकेट टीम आहे त्याचे कोच होते, ठीक आहे. आणि नॅशनल म्हणजे सिलेक्शन कमिटीत होते ते बीसीसीआयच्या. ओके. त्यानंतर काही युद्ध सराव आहेत, जसा बघा ऑस्ट्रा हिंद. ऑस्ट्रा हिंद म्हणजे ऑस्ट्रेलियन हिंदुस्तान, ठीक आहे. ऑस्ट इंडेक्स बघा, AUSIND एक्झरसाइज. हे बघा हे कसं लक्षात ठेवत असतात, याच्या नावातच याच्या हिंट असतात. ऑस आणि इंड, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया याचा एक्सरसाइज. संप्रीती, आपली प्रीती कोणासोबत आहे, बांगलादेश सोबत, ठीक आहे. INBN कॉर्पॅट, इंडिया बांगलादेश कॉर्पॅट. टेबल टॉप, ठीक आहे. सो आपल्या टेबलवर म्हणजे कोणत्याही टेबलवर जर टॉपमध्ये कोणते दोन देश असतील, तुम्हाला माहिती आहे ना की जो टेबल घेतला लोकसंख्या वाढीचा, त्या टेबलवर टॉपमध्ये कोण दिसतं तुम्हाला, बांगलादेश आणि महाराष्ट्र. प्रदूषणाचं लक्षात ठेवा, प्रदूषणात टॉपवर कोण दिसतं तुम्हाला, बांगलादेश, आणि 2 नंबर भारत, असं लक्षात ठेवा. ओके. म्हणजे आता एक लक्षात घ्या, शब्दशः अर्थ नका घेऊ, नाही तर सर भारत 5व्या क्रमांकावर आहे. मी फक्त तुम्हाला काय देतोय, एक हिंट देतोय, ठीक आहे. इंडिया आणि चायना हँड इन हँड, जरी हातात हात असतील तरी हा काय आहे, हात कापणारा मित्र आहे आपला. त्यानंतर जर फ्रान्स सोबत बघितले तर फ्रान्सची शक्ती आपल्या फार पाठीमागं आहे. मग शक्तिवान गरुड आणि वरुण, लक्षात ठेवायचं. फ्रान्सवरून आपण राफेल आणले ना, मग असं लक्षात ठेवायचं. शक्तिशाली जे विमान आहेत कोणते, राफेल, ते गरुड सारखे आहेत. आणि कुठून आणले, वरून आणले. वरून म्हणजे हवेतून. नंबर नेक्स्ट गरुड शक्ती. जर गरुड शक्ती म्हटलं तर इंडोनेशिया. आणि इंडो म्हणजे इंडिया इंडोनेशिया, ठीक आहे. धर्म गार्डियन, जर बौद्ध धर्म भारतानंतर कोण जर प्रचलित असेल भारतानंतर कोणत्या देशात, तर जापानमध्ये. आणि जिमेक्स, जापान इंडिया मिलिटरी एक्झरसाइज, जिमेक्स, ठीक आहे. त्यानंतर कझाकिस्तान, प्रबल दोस्तिक, ठीक आहे. त्याच्यानंतर खंजर, किर्गिस्तान, हे बघा के फॉर किर्गिस्तान. युके वेरिन, भारत मालदीव युके वेरिन, ठीक आहे. नोमॅडिक एलिफंट, मंगोलिया. बघा लक्ष द्या, मंगोलियाहून हत्ती आला. नोमॅडिक म्हणजे काय, स्थलांतरण करणारे. ओके. म्यानमारचा IMBX, हे बघा इंडिया म्यानमार आणि इंडिया म्यानमार, ठीक आहे. सूर्यकिरण कुठून, नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला सूर्यकिरण म्हणतात, असं लक्षात ठेवा. ओके. नंबर नेक्स्ट बघा लक्ष द्या, भारतात जे फौजदारी कायदे आहे, IPC असेल, CRPC असेल, ठीक आहे. बघा फौजदारी कायदा असेल, CRPC, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल 1860, त्यानंतर हे CRPC 1973 आणि इंडियन
एव्हिडन्स ऍक्ट हा आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 आणि एव्हिडन्स ऍक्ट 1872 यांच्यामध्ये भारतात फौजदारी कायद्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ते म्हणजे दिल्ली लॉ युनिव्हर्सिटीचे जे कुलगुरू आहेत ज्यांचं नाव आहे रणबीर सिंह, दिल्ली लॉ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर. ठीक आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली फौजदारी कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय समिती स्थापन करण्यात आली. नंबर नेक्स्ट बघा, आप जो आहे गुजरात इलेक्शनचा निकाल आला. जरी गुजरात इलेक्शनमध्ये बीजेपीला स्पष्ट बहुमत मिळालं, म्हणजे तुम्हाला माहिती 182 जागांसाठी निवडणुका गुजरातमध्ये झाल्या, 156 जागा कोणाला मिळाल्या बीजेपीला, आणि इथे 5च जागा आपला मिळाल्या. ठीक आहे, 5च जागा जरी आपला मिळाल्या तरी मतांची टक्केवारी जवळपास 6.92. ठीक आहे, असं 6.90 असं काहीतरी आहे. सो एवढे टक्के आपला मिळाल्यामुळे आपण काय केला, क्रायटेरिया फुल केला. कारण की कोणत्याही पक्षाला जर 4 राज्यात जर 6% जास्त वोटिंग मिळत असेल तर त्या ठिकाणी त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. दिल्लीमध्ये ऑलरेडी आपची सत्ता आहे, 92 जागा घेऊन 117 पैकी 92 जागा घेऊन पंजाबमध्ये यांची सत्ता आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर गोवामध्ये यांच्या 2 जागा आल्या होत्या आणि आता गुजरातमध्ये 5 आल्या. गोवामध्ये जवळपास 12% यांनी घेतली, 12.92%, आणि इथे 6 पॉईंट समथिंग 82 की 92% इतके घेतले. म्हणजे बघा कोणकोणत्या राज्यामध्ये दिल्ली आहे, त्यानंतर पंजाब आहे, गुजरात आणि गोवा या 4 राज्यामध्ये हा प्रादेशिक पक्ष बनला आणि त्याच्यामुळे याला कोणता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. ठीक आहे, बघा लक्ष द्या. आपला काय स्टेटस कोणतं मिळालं, राष्ट्रीय पक्षाचं, कारण की यांना 6% मतं मिळाली. कोणत्या राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, 4 राज्य मी इथं लिहून दिले आहेत. ठीक आहे, पुढे आता बघा, आप हा काय बनला की राष्ट्रीय पक्ष बनला. कसा, गुजरातमध्ये 12% मतं मिळाले. ठीक आहे, सॉरी, गुजरातमध्ये 12% आहेत आणि गोव्यामध्ये 6% आहे. गुजरातमध्ये यांना 12% मतं मिळाले आणि 6 जागा, इथे 5च जागा पाहिजे, 5च जागा जिंकल्या. तरी एकदा करेक्ट कराल, मला तरी वाटते 5च जागा आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणून मग यांना काय एक लक्षात घ्यायचं, कोणत्याही पक्षाला जर राज्यपक्ष दर्जा मिळायचा असेल तर त्याला 6% मतं आणि 2 जागा मिळाल्या पाहिजे. मग या हिशोबाने तो तिथं चौथ्या राज्यामध्ये राज्यपक्ष बनला आणि 4 राज्यामध्ये राज्यपक्ष बनला की ऑटोमॅटिक काय बनत असतो, राष्ट्रीय पक्ष. दिल्ली, पंजाब, गोवा यामध्ये ऑलरेडी त्यांना 6% मतं अधिक 2 जागा असं मिळालं होतं. बघा की दिल्लीमध्ये तुम्हाला म्हणजे जवळपास 63-62 जागा त्यांच्या आहेत. 92 जागा ज्या आहेत ते त्यांच्या आपच्या कुठे आहेत, ते म्हणजे पंजाबमध्ये 2 जागा ऑलरेडी कुठे आहेत, गोव्यात, आणि आता 5 जागा. ठीक आहे, 6% तर मतं मिळालीच असतील ना रे, 6% मतं. सो लक्षात ठेवायचं की असा क्रायटेरिया फुल केल्यामुळे तो ऑटोमॅटिक बनला राज्यपक्ष, आणि 4 राज्यात जो राज्यपक्ष बनतो त्याला ऑलरेडी राष्ट्रीय पक्ष घोषित केलं जातं. कळलं का? चलो नंबर नेक्स्ट. ठीक आहे, आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचं म्हणणं काय आहे की राष्ट्रीय पक्ष, ठीक आहे, जर दर्जा मिळायचा असेल, राज्य पक्ष किंवा नोंदणीकृत पक्ष असा दर्जा मिळायचा असेल, 3 प्रकारच्या पार्टी असतात. एक तो म्हणजे राष्ट्रीय पक्ष, ज्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असतो, राज्य पक्ष ज्याला राज्याचा दर्जा दिला असतो, आणि ज्याला कोणताच दर्जा नसतो, फक्त तो नोंदणीकृत असतो. फॉर एक्झाम्पल एखादा छोटा मोठा पक्ष कोणताही. ठीक आहे, आणि बघा की राज्य पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या अटी ज्या आहेत, तर तो निवडणूक चिन्हे, आरक्षण आणि वाटप आदेश 1968 मध्ये आहे. ठीक आहे, काय काय दर्जा आहे बघा राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी, की 4 किंवा अधिक राज्यांमध्ये मान्यता, आणि हाच क्रायटेरिया पूर्ण करून काय झालं, इथे आप राष्ट्रीय पक्ष बनला. किंवा 3 पेक्षा कमी राज्यातून लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान 2% जागा, म्हणजे लोकसभेच्या समजा 550 जागा असतील तर 2% जागा. ठीक आहे, कळलं का, म्हणजे 11 जागा. किंवा गेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत 4 किंवा अधिक राज्यामध्ये एकूण वैध मतांपैकी 6% मतं. ठीक आहे, आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत किमान 4 खासदार असं पाहिजे. ठीक आहे, आता राष्ट्रीय पक्ष बनण्यानं फायदा कोणता, तर पूर्ण भारतभर निवडणूक लढायची असेल आपला तर ते एकच चिन्ह लागू होईल, कोणतं, झाडू. ठीक आहे, राष्ट्रीय पक्षाला राखीव चिन्हाचा हक्क आहे.
त्यानंतर जर एखादा आपतर्फे फॉर्म भरत असेल निवडणुकीसाठी तर त्याला 2 काय मिळतात, मतदाराचे 2 मोफत संच मिळतात. त्यानंतर यांना राष्ट्रीय पक्षांना दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर काय मिळतात, प्रसारणासाठी स्लॉट मिळतात, ॲडव्हर्टाइजमेंट देण्यासाठी रेडिओवर आणि टीव्हीवर. त्याच्यानंतर राष्ट्रीय पक्षाकडे 40 स्टार प्रचारक असू शकतात आणि बाकी ठिकाणी किती असतात, फक्त 20. ओके. उमेदवारांच्या निवडणुकी खर्चात मग ते पकडल्या जात नाही. नंबर नेक्स्ट की राष्ट्रीय पक्षाला दिल्लीमध्ये एक सरकारी बंगला दिला जातो आणि सवलतीच्या दरात एक कार्यालय दिलं जातं. ठीक आहे. सो असे राष्ट्रीय पक्ष. आज जर तुम्ही राष्ट्रीय पक्ष बघितले तर तुम्हाला किती दिसतात सांगा बरं मला. भारतात एकूण राष्ट्रीय पक्ष किती, कोणी सांगू शकेल? हे बघा, BJP आहेच, इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, त्यानंतर BSP आहे, बहुजन समाज पार्टी. त्याच्यानंतर जर बघितलं तर NCP म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला माहीत असेल तर TMC आहे, तृणमूल काँग्रेस आहे. त्यानंतर CPI म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, नंतर CPIM मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि नॅशनल पीपल्स पार्टी कॉन्राड संगमाची. सो अशा ह्या 8 आणि 9वा कोणता आहे तो म्हणजे आप. असे 9 पक्ष आहेत. ठीक आहे. नंबर नेक्स्ट विक्रम यस रॉकेट. तुम्हाला माहिती आहे का, जसं SpaceX आहे खाजगी कंपनी आहे. भारतात आजपर्यंत खाजगी कंपन्या प्रक्षेपण करत नव्हत्या, इस्रो एकटी करायची. ठीक आहे. पण आता काय झालं, भारतात पहिल्यांदा एका कंपनीनं, ऑलरेडी त्या कंपनीची बातमी बघून घेऊ, की भारतात स्कायरूट एरोस्पेस नावाची कंपनी आहे. ही पहिली कंपनी आहे की ज्याचं स्वतःचं लॉन्च पॅड आहे, स्वतःचं मिसाईल आहे. खाजगी कंपनी, कारण की भारतात आपण काय केलं आहे की एरोस्पेसमध्ये ठीक आहे आपण FDI मंजूर केली आहे आणि ते करण्यासाठी मग एक कंपनी स्थापन झाली स्कायरूट एरोस्पेस. हे नाव लक्षात ठेवा. हैदराबाद मधली, कुठे आहे, हैदराबाद मधली पहिली स्टार्टअप कंपनी आहे जिने रॉकेट सोडण्यासाठीचा सामंजस्य करार केला. म्हणजे इस्रोच्या सौजन्याने सहकार्याने हे काय करतंय की पहिली प्रायव्हेट कंपनी बनली. ठीक आहे. 2018 मध्ये स्थापन झालेली ही स्कायरूट कंपनी आहे. हे 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून काय करते, पहिले खाजगीरित्या विकसित क्रायोजेनिक हायपरगोलिक लिक्विड आणि सॉलिड इंधन आधारित रॉकेट इंजिन यांनी तयार केला आहे. ठीक आहे. क्रायोजेनिक आहे, हायपरगोलिक लिक्विड आणि सॉलिड इंधन आधारित. ओके. आणि बघा भारतात जो FDI मंजूर केला आहे एरोस्पेसमध्ये, त्याचा वापर करून ती प्रायव्हेट क्षेत्रात आली. आता या कंपन्या काय करणार, त्यांचे ध्येय पुढे नेण्यात आणि स्पेस फ्लाईट परवडणारे, विश्वासार्ह आणि नियमित करण्याचा याचा काय होईल, मदत होईल. आणि याच कंपनीनं पहिलं मिसाईल लॉन्च केलं ज्याचं नाव आहे विक्रम यस रॉकेट. मग तुम्हाला विचारले पहिली कंपनी कोणती, स्कायरूट एरोस्पेस, आणि पहिलं रॉकेट कोणतं प्रायव्हेट, ते होतं विक्रम यस रॉकेट. विक्रम यस रॉकेट हे 15 तारखेला लॉन्च होणार होतं, पण सरकार काय केलं, ते एक्सटेंड केलं 3 दिवसावर आणि 18 नोव्हेंबरला, बघा लक्षात, कधी 18 नोव्हेंबरला श्रीहरिकोटावरून काय करण्यात आलं, यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आलं. आणि हे पहिलं खाजगीरित्या विकसित मिसाईल आहे भारतातलं. ठीक आहे, रॉकेट आहे. आणि विक्रम यस हे सिंगल स्टेज सब ऑर्बिटल म्हणजे काय की एका निम्न श्रेणीत जातो, फार उंच नसतं उडत, कमी अंतरावर. ठीक आहे. स्कायरूट एरोस्पेसने हे तयार केलं इस्रो आणि इनस्पेस यांचा काय मदत घेऊन. ठीक आहे. आणि याला नाव कोणा दिलं असेल, विक्रम साराभाई पहिले अध्यक्ष. ठीक आहे. हे बघा, हे आहे ते विक्रम यस. ओके. त्याच्यानंतर हे काय की 2020 मध्ये आपण FDI मंजूर केला एरोस्पेस मध्ये. आणि हे कुठं जाणार आहे, हे 3 लॉन्च केले यांनी, 2 भारतातला आहे आणि 1 विदेशी आहे, असे 3 त्यांनी सॅटेलाइट लॉन्च केले, जे किती अंतरावर, 120 किलोमीटर. याला म्हणतात सब ऑर्बिटल. कळलं का. चलो नंबर नेक्स्ट. आता इस्रोचं बघू. इस्रो नावाची जी संस्था आहे याचे नवे अध्यक्ष म्हणजे 10वे अध्यक्ष कोण झाले, डॉक्टर एस सोमनाथ. ठीक आहे. आणि यांचे उत्तराधिकारी कोणते, के सिवान. यांना तुम्ही ओळखता, मंगलयान 2 चंद्रयान 2च्या वेळेस ज्यांना गहीवरून आलं होतं. ठीक आहे, अशी व्यक्ती. आणि हे चौथे केरळी व्यक्ती आहे. याच्या आधी केरळ म्हणून कोण कोण झालं, राधाकृष्णन, माधवन नायर आणि के कस्तुरी रंगन. ठीक आहे. चौथे कोण, सोमनाथजी आहेत. ओके. यांचं शिक्षण जे आहे ते एर्नाकुलम महाराजा कॉलेजमध्ये, त्यानंतर TKM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि नंतर त्यांनी काय केलं आहे की एरोस्पेस अभियांत्रिकी केली आहे. कुठे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू मधून. ठीक आहे. 10वे अध्यक्ष.
आता यांच्या संदर्भात बघितलं तर PSLV प्रोजेक्टमध्ये होते, LVM 3X केअर यामध्ये ते होते, त्यानंतर इस्रोचे सहयोगी संचालक होते, GSLV Mark 3 यालाच आपण काय म्हणतो बाहुबली, यांच्या निर्मितीत त्यांचं काय आहे योगदान, कारण की ते संचालक होते. ठीक आहे. आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे ते काय होते संचालक देखील होते, 10वे अध्यक्ष. नंबर नेक्स्ट, नेताजी पुरस्कार. तुम्हाला माहित आहे की कालच म्हणजे 23 तारखेला काय होऊन गेला की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन, ज्याला आपण पराक्रम दिवस म्हणतो, 2022चा जो होता तो 125वा. मग बघा लक्ष द्या, नेताजी पुरस्कार 2022 हा कोणाला देण्यात आला, दिवंगत पंतप्रधान म्हणजे शिंजो आबे. तुम्हाला माहित आहे की नारा शहरात, जपानमधील नारा शहरात एका सभेदरम्यान यांचा गोळ्या घालून मृत्यू करण्यात आला होता. ठीक आहे, ठार करण्यात आलं होतं यांना. सो यांना कोणता पुरस्कार देण्यात आला, शिंजो आबे. ठीक आहे, मरणोपरांत नाही, कारण की ते जिवंत होते त्याच वेळी तो घोषित झाला होता. ओके. सुभाष बाबूंची जी 125वी जयंती होती त्यांच्या निमित्त यांना काय देण्यात आला, नेताजी पुरस्कार देण्यात आला पराक्रम दिवसाला. ठीक आहे. आणि त्यांच्या ज्या नातीन आहेत सुगाता बोस, त्यांनी काय म्हटलं की आबे हे नेताजीचे जबरदस्त प्रशंसक आहेत. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि नेताजी रिसर्च ब्युरोच्या त्या संचालक आहेत. ही संस्था काय देत असते, हा पुरस्कार देत असते. कळलं. आणि एक लक्षात ठेवायचं की शिंजो आबे यांना पद्मविभूषण पण मिळाला आहे मागच्या वर्षी. पारुल चौधरी बघा, हे ऍथलीट आहेत, भारताच्या रनर आहेत. यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं. काय केलं माहितीये का, लॉस एंजेलिस मध्ये साऊंड रनिंग मीट. ठीक आहे, साऊंड रनिंग मीट मध्ये या 3ऱ्या नंबरवर आल्या. कितव्या नंबरवर, 3ऱ्या. जरी 3ऱ्या आल्या तरी नॅशनल रेकॉर्ड यांनी तोडलं. इंटरनॅशनल नाही मोडलं, पण नॅशनलचं मोडलं. बघा, यांनी 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर अंतर फक्त 8.57 सेकंदात, म्हणजे जवळपास 9 मिनिटं म्हणा, 9 मिनिटात त्या 3 किलोमीटर रनिंग केली त्यांनी. ठीक आहे. आणि याच्या आधी असं रेकॉर्ड जे होतं भारतातल्या सूर्या लोकनाथन यांच्याकडे होतं 9.4 मिनिटात. सो त्यांच्यापेक्षा कमी याच्यात आल्या त्या. ठीक आहे, 3ऱ्या क्रमांकावर होत्या. नंबर नेक्स्ट, यल रूट सर्व्हर. यल रूट सर्व्हर काय असतं की यल रूट सर्व्हर हा इंटरनेटचा असा प्रकार आहे जी राज्याची स्वतःची प्रणाली आहे, स्वतःची डोमेन नेम सिस्टीम आहे. ठीक आहे. आणि जगात कोणतीही कॅलेमिटी आली म्हणजे वादळ येऊ, पूर येऊ, असं काही असो, त्यावेळेस इंटरनेट सेवा बंद पडते. पण राजस्थानची यापुढे बंद पडणार नाही, कारण की राजस्थान हे पहिलं राज्य आहे ज्याच्याकडे यल रूट सर्व्हर असेल, स्वतःचं सर्व्हर असेल इंटरनेटसाठी. ठीक आहे. जर प्रश्न आला स्वतःची इंटरनेट यंत्रणा असणारं पहिलं कोणतं, तर केरला. केरला असं राज्य आहे की ज्याच्याकडे स्वतःची इंटरनेट आहे, पण यल रूट सर्व्हर असणारं पहिलं राजस्थान. ठीक आहे. राज्य सरकारने ई गव्हर्नन्सला चालना देण्यासाठी जयपूरचं जे भामाशाह स्टेट डेटा सेंटर आहे तिथे यल रूट सर्व्हर विकसित केला, स्थापित केला. ठीक आहे. आणि ICANN म्हणजे इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स अँड नंबर्स च्या विद्यमाने हा काय केला, स्थापित करण्यात आला. ठीक आहे. आणि स्वतःची डोमेन नेम सिस्टीम पण यांची असेल आता. ओके. बघा, या व्यवस्थेनंतर आशिया किंवा भारतात कोणतेही तांत्रिक बिघाड जर झाला असेल, नैसर्गिक आपत्ती आली असेल, तर राजस्थानमध्ये कोणत्याही प्रकारची व्यत्यय येणार नाही, तर त्यांची इंटरनेट सेवा चालूच राहील. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, काही पुस्तकं आपण बघू. ठीक आहे. ऍक्च्युली आय मेट डेम. गुलजार म्हणजे कवी आहेत. एका मुलीला भेटायला गेले, मी फक्त तुम्हाला सांगतोय लक्षात राहण्यासाठी, एका मुलीला भेटायला गेले, त्यांनी कविता लिहिली, ऍक्च्युली आय मेट डेम. ठीक आहे. त्यानंतर हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक. बिल गेट्स सरांनी सांगितलं की पुढे पॅन्डेमिक आला तर कसा स्वतःला सावरायचं. $10 ट्रिलियन ड्रीम. सुभाषचंद्र गर्ग. भारतात आभासी चलन लागू करण्यासाठी जी समिती होती ज्यांचं नाव होतं सुभाषचंद्र गर्ग समिती, त्याचे अध्यक्ष. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, फॉर्स इनटू द रोड, माय डेज ॲट RBI अँड बियॉन्ड. असं आहे C रंगराजन यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल पॉवर्टी या चॅप्टरमध्ये. नंबर नेक्स्ट, बेंजामिन नेत्याहून यांचं पुस्तक आहे BB माय स्टोरी. ओके. त्याच्यानंतर द कमिशनर फॉर लॉस्ट कॉजेस अरुण शौरी. तुम्हाला माहित आहे हे फार मोठे काय आहे, समाजसेवक आहेत. नंबर नेक्स्ट, तुम्हाला माहित आहे की एक राजपथ आहे. राजपथ म्हणजे जेव्हा पंचम जॉर्ज आले होते तेव्हा दिल्लीमध्ये 2 रोड तयार करण्यात आले, क्वीन रोड आणि किंग रोड. किंग्स वे
किंग्जवेचं सरकारनं नाव राजपथ केलं होतं आणि राजपथचं आता नाव मोदीजींनी काय केलं, कर्तव्यपथ. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कर्तव्यपथ हे कोणाचं नाव आहे, तर पूर्वाश्रमीच्या राजपथचं. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, भारताच्या संघाने आतापर्यंत 1000 ODI खेळल्या. लक्ष द्या की 6 फेब्रुवारी आणखी काय झालं, तर लता मंगेशकरजी यांचा मृत्यू झाला होता 6 फेब्रुवारी 2022ला. ठीक आहे. 1000वा एक दिवसीय सामना हा भारत खेळलं वेस्ट इंडिजच्या विरोधात आणि जिंकलं सुद्धा. ठीक आहे. एक लक्षात घ्यायचं, करंट अफेअर हा विषय लिंक करून शिकायचा असतो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या जर इथं अडचणी असतील तर मी सरळ सजेशन देईल की तिथे तुम्ही माझा करंटचा कोर्स आहे तो तुम्हाला अवेलेबल करून दिला आहे, तो तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. बघा लक्ष द्या की 6 फेब्रुवारी 2022ला भारताने 1000वा ODI सामना वेस्ट इंडिज सोबत खेळला आणि जिंकले सुद्धा. ओके. आणि रोहित शर्मा त्यावेळेस काय ते कॅप्टन आहे, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आणि 1000 सामने खेळणारा भारत एकमेव क्रिकेट संघ आहे, कारण की एवढ्या लॉंग सिरीज कोणीच खेळत नाही. BCCIचा फार रुटीन काय असतो, लागलेला असतो, टाइम टेबल बिझी असतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 1000 सामन्यांपैकी भारतानं 519 म्हणजे जवळपास जिंकण्याचा जो दर आहे हा जवळपास 52% जवळपास आहे. ठीक आहे. बघा 100वी ODI आपण कपिल देव यांच्या ह्याच्याखाली खेळलो होतो. 19वी MS धोनी, 800वी पण MS धोनी आणि 700वी पण MS धोनी. बघा लक्ष द्या, MS धोनी 700, 800 आणि 900वी ODI यांच्या कॅप्टन्सी खाली खेळलो आणि 1000वी रोहित शर्मा. लक्षात ठेवायचं. म्हणजे 300 ODI तर आपल्याला कोण खेळून दिल्या, त्या म्हणजे आपले कोण, ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी. ओके. नंबर नेक्स्ट, तुम्हाला माहित आहे की उत्तराखंडसाठी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती होती, रंजना प्रकाश देसाई. त्यानंतर जम्मू काश्मीरच्या परिसीमनासाठी एक समिती होती, ती म्हणजे रंजना प्रकाश देसाई. आणि ह्या न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई मॅडम PCI म्हणजे काय, PCI म्हणजे की भारताचं जे प्रेस काउन्सिल आहे. ठीक आहे. सो त्याच्या अध्यक्षा बनल्या. बघा लक्ष द्या, PCIच्या अध्यक्षा म्हणून रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती झाली. आणि एक लक्षात ठेवायचं, PCI या संस्थेच्या पहिल्या महिला आहेत. आतापर्यंत एकही महिला इथे अध्यक्ष झाल्या नव्हत्या. ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या त्या. आणि त्यानंतर भारताचा सीमांकन आयोग असेल जम्मू काश्मीरचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर की तुम्हाला सांगितलं की युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC उत्तराखंडच्या त्या काय होत्या, अध्यक्षा. ओके. नंबर नेक्स्ट, नीती आयोगाच्या संदर्भात 2 बातम्या आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण झाले, ते म्हणजे सुमन के बेरी. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न विचारले, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण, सुमन के बेरी सर. आणि नीती आयोगाचे नवीन CEO कोण, हे बघा राजीव कुमार होते याच्या आधी, त्यांच्या जागी सुमन के बेरी आले. आणि एक लक्षात ठेवायचं, नीती आयोगाचे CEO जर कोण झालं असेल तर परमेश्वरन अय्यर. तुम्हाला स्वच्छ भारत मिशन आहे ना, त्याचे ते कोण होते, त्यांना लीड केलं होतं. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, नाटू नाटू जे सॉन्ग आहे RRR मधलं, याला याला ग्रॅमी अवॉर्ड मिळाला. ठीक आहे. बघा लक्ष द्यायचं, ग्रॅमी पण मिळालं आणि गोल्डन ग्लोब दोन्ही मिळाले. लक्षात ठेवायचं की RRRच्या नाटू नाटू सॉन्गला ग्रॅमी अवॉर्ड मिळाला. ठीक आहे. आणि यांना गोल्डन ग्लोबसाठी पण यांचं काय नॉमिनेशन आणि ते जिंकलेले आहेत. ठीक आहे. नाटू नाटू सॉन्ग आहे हे रामचरण, आणि या ठिकाणी तुम्हाला कोण दिसतात की हे ज्युनियर NTR आणि हे रामचरण हे तुम्हाला दिसतात. ओके. नंबर नेक्स्ट, पुढे भारतात 5G लॉन्च झाला. भारतात 5G लॉन्च झाला तो म्हणजे 1 ऑक्टोबर 2022ला. तुम्हाला तारीख डायरेक्ट विचारला जाईल. भारतात 5G लॉन्च झाला. 4G पेक्षा 20 पट अधिक वेग असेल. काही सेकंदामध्ये तुम्ही मूवी डाउनलोड करू शकता. जवळपास याचा 10,000 MBPS इतका स्पीड असेल. ठीक आहे. बघा 1 ऑक्टोबर 2022ला भारतात 5G सेवा चालू झाली, ते म्हणजे 13 शहरांमध्ये. ठीक आहे. शहरांची विचारलं जाणारे नाव पण लक्षात ठेवा. तारीख एवढं. पहिलं मधाचं गाव हे आहे मांगर, जिल्हा सातारा, तालुका महाबळेश्वर. ठीक आहे. मांगर हे पहिलं मधाचं गाव असेल आणि या गावात मधुमक्षिका पालन, ठीक आहे, आणि मध उत्पादित करणारं गाव अशी त्याची ओळख आहे. ठीक आहे. आणि ही कन्सेप्ट कोण लाभवली असेल तर बघा की अंशु सिन्हा हे जे CEO आहेत यांनी काय केलं होतं, याची कन्सेप्ट राबवली होती. मांगर हे पहिलं मधाचं गाव, हे बघा हे दिसतं तुम्हाला.
नंबर नेक्स्ट, नाटो नावाची संस्था जी युक्रेन रशिया युद्धामुळे फार चर्चेत आली, तिचं जर समिट कुठे झाली तर ती झाली पोरं हो माद्रिदमध्ये. बघा लक्ष द्या, नाटोची शिखर परिषद, नाटो म्हणजे काय, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, याची जी शिखर परिषद आहे ते माद्रिद स्पेन 28 ते 30 जून 2022 मध्ये झाली. ठीक आहे, आणि कितवी, 32वी. बघा लक्ष द्या, नाटोचे सध्या अध्यक्ष कोण आहे, जेम्स स्टोलनबर्ग. ओके, ठीक आहे. बघा नाटोच्या संदर्भात सांगतो, नाटो हे 30 सदस्यीय संस्था आहे. स्थापनेवेळी फक्त 13 सदस्य होते, आता 30 आहे. आणि 30वा सदस्य आहे नॉर्थ मॅसेडोनिया. अलीकडे स्वीडन आणि फिनलँडनं पण काय दिलाय त्याला अर्ज केला, पण तुर्कीचा आक्षेप आहे. तुर्कीचं म्हणणं आहे की यांना घेऊ नका. कोणत्या देशांनी केला, स्वीडन आणि फिनलँड सनामरीन आणि स्वीडनचा देश, स्वीडन. ओके, बघा की 4 एप्रिल 1949 ला स्थापन झाला. ही लष्करी युती आहे. ब्रुसेल्स बेल्जियमला याचं मुख्यालय आहे. जेन्स स्टोलनबर्ग हे त्याचे काय आहेत, महासचिव आहेत. ओके, नंबर नेक्स्ट आणि लास्ट वन न्यूज, ती म्हणजे आता ही न्यूज फारशी मी एक्सप्लेन करणार नाही, कारण की यावर काजल मॅडमने एक सविस्तर लेक्चर बनवला आहे. फक्त मला तुम्हाला लोगो दाखवायचा आहे की G20 परिषदेचा अध्यक्ष, प्रेसिडेन्सी जी आहे ती भारताकडे आली, अध्यक्षपद. आणि G20चा हा लोगो आहे, G आहे. ओके, हा 2चा आकडा आहे आणि इथे पृथ्वी दाखवली आहे आणि 7 पाकड्यांचा कमल आहे. 3 आणि 1 3 6 आणि 1 7 पाकड्यांचं. ठीक आहे, त्याच्या खाली भारत 2023 इंडिया असं दिलं आहे आणि त्याची टॅगलाईन आहे वसुधैव कुटुंबकम. ओके, 1 अर्थ 1 फॅमिली 1 फ्युचर. सो अशी नोव्हेंबर महिन्यात होईल, सप्टेंबर महिन्यात पार पडेल पुढल्या वर्षी, म्हणजे यावर्षी 2023 मध्ये. ओके, आणि त्याचं अध्यक्षपद नरेंद्र मोदीजी यांच्याकडे 1 वर्षासाठी आलेलं आहे. इंडोनेशियाचे जे जोको विडोडो आहेत यांनी आपल्याला ते अध्यक्षपद बहाल केलं, कारण की पूर्वाश्रमीचे अध्यक्ष, आताचे अध्यक्ष आणि नंतरचे अध्यक्ष, म्हणजे पूर्वाश्रमीचे अध्यक्ष हे नवीन अध्यक्षाकडे काय करत असतात, बहाल करत असतात. एक लक्षात ठेवायचं की आता असं पहिल्यांदा होतंय की 3 एमर्जिंग इकॉनॉमी, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये G20 झाली. इंडोनेशिया, भारत आणि त्यानंतर ब्राझील असे तीनही विकसित देश आहे ज्याच्यामध्ये सलग हे काय होऊन राहिली, G20 परिषद, ट्रायकॉमी म्हणतात त्याला. ओके, हे लक्षात असू द्या. सो विद्यार्थी मित्रांनो, एकूणच या लेक्चरमध्ये आपण काय केलं की ज्या तुमच्या 25 महत्त्वाच्या घडामोडी आहे त्या इथे कव्हर अप केल्या आहे. यानंतर आपण पार्ट 2 काय करू, अपलोड करू. सर्वांना लेक्चर कसं वाटलं तर नक्की प्रतिसाद कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग.